हिंसा निर्माण होते, भांडणं निर्माण होते आणि त्याच्यामध्ये पण लेकरांवर वाईट परिणाम होऊन पूर्ण घर बर्बाद होते. म्हणून बुद्धाने खूप विचार करून पंचशील दिले आहेत. तुम्ही त्याला सकारात्मक घ्या किंवा नकारात्मक घ्या, पण पालन नका. आम्ही हे इतके सारे संस्कार विधी करतो, त्याच्यामध्ये कधीतरी हे शील समजावून सांगतोच लोकांना. सांगतात की फक्त पालीमध्ये म्हणायचं आणि थांबून जायचं. लग्नाच्या वेळेस शील बोलतात तेव्हा कुठे समजवतात? दिवस निघाला शील घेतो, संध्याकाळ झाली शील घेतो, लग्न असलं शील घेतो, मयत झाली शील घेतो. मयतीचे तर आणखीच विचित्र आहे. एकदा घरी शील घेतो, दुसऱ्यांदा रस्त्यात विहार लागलं तिथं उभं राहून परत शील घेतो, तिसऱ्यांदा शमशान घाटमध्ये शील घेतो. त्यावेळेस का शील घेतो? आम्ही वारंवार शील का घेतो? काय गरज आहे याची? कारण की आमचं चित्र हे चंचल आहे. किती समजावलं तरी ऐकतच नाही. वारंवार वाईट विचार येतात मनात आणि वारंवार आम्ही म्हणून पुन्हा पुन्हा शील घ्यावं. पण शील आता घेणं म्हणजे एक फॅशन आहे. अर्थ समजत नाही तर एकदा घेतलं काय, 10दा घेतलं काय, 20दा घेतलं काय, त्याचा काहीही अर्थ नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये काही बदलच होत नाही. म्हणून हिंदीत म्हणणं किती गरजेचं आहे किंवा तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये बोलणं. आता जे अर्थ सांगितले आहेत तेवढे व्यापक अर्थ त्याचे आहेत हे समजवणं किती गरजेचं आहे. ते किती अहितकारक आहे अकुशल कर्म हे समजवणं किती महत्त्वाचं आहे हे प्रत्येक वेळेस समजवलं पाहिजे. आपण पालीमध्ये बोलल्यामुळे परिवर्तन होत नाही आहे. एकदा एका माहितीमध्ये मी शील दिलं आणि नंतर मराठीतही बोलली, पठ्यांचं काही समाधान झालं नाही. विहार असं आणि ते घर असं. तिथून निघाल्याबरोबर परत विहारामध्ये येऊन त्यांनी शील दिलं माझ्या व्यतिरिक्त. इतकी फॅशन झाली आणि तिथे मग सगळे दारू पिऊन असतात, सगळे दारू. तर आपल्याला संस्कार समाजामध्ये रुजवायचे आहेत, ती संस्कृती निर्माण करायची आहे. तर प्रत्येक वेळेस आपल्याला समजेल त्या भाषेमध्ये याला समजवणं, याची व्याख्या करणं गरजेचं आहे. बुद्धांनी म्हटलं ना की माझा सावक संघ जोपर्यंत धम्माची बरोबर व्याख्या करत नाही, लोकांना बरोबर समजावून सांगत नाही, तोपर्यंत काही मी म्हणणार नाही. आजही ती स्थिती आलेली आहे की आम्हाला याची बरोबर व्याख्या करता आली पाहिजे, जेणेकरून लोकांना ते समजेल आणि ते प्रभावित होतील, त्याचे परिणाम दिसतील, असं आम्ही लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. पण आपणही नुसती फॉर्मॅलिटी करत असून तर काही अर्थ नाही. त्याच्यातून 2 पैसे मिळवण्याच्या हेतूने करत असून तर त्याचा काही उपयोग नाही. आतून अशी मनात कल्पना पाहिजे की नाही, परिवर्तन करायचंच करायचं आहे. जोर जबरदस्तीनं तर होत नाही, पण तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या प्रस्तुतीमध्ये एवढा प्रभावीपणा पाहिजे की समोरच्या माणसाने म्हटलं पाहिजे खरं आहे, मी याचं पालन करतो. बाबासाहेबांच्या बोलण्याचा तसाच प्रभाव पडत होता, म्हणून त्यांचे एवढे अनुयायी झाले. आता तसे प्रभावी वक्ताच नाही, प्रभावी प्रचारकच नाही तयार झाले. आणि ते यासाठी नाही तयार झाले कारण की आपण विधीमध्ये अडकलो आहोत. संस्कार काय आहे ते अजून आपल्याला समजले नाही. याला म्हणतात संस्कार देणे. आणि त्याच्यासाठी आपले ट्रेनिंग सेंटर असायला पाहिजे. असं नाही की कोणाच्या घरी लग्न आहे तेव्हा चाललो, कोणाच्या घरी मृत्यू झाली आहे तेव्हा चाललो. नाही, TBM वाल्यांचं काम कसं होत आहे? आज आपण TBMच्या सेंटरमध्ये आहोत, पैसे देऊन घेतले.
एवढी मोठी बाबासाहेबांची संस्था, आपलं एकही ट्रेनिंग सेंटर नाही आहे जिथे वेळोवेळी त्यांचे जसे 6 महिन्याचे 8 महिन्याचे कोर्सेस चालतात, आपले कोर्सेस चालायला पाहिजे आणि तिथे मुलं तयार व्हायला पाहिजे या विषयावर. त्याला म्हणतात संस्कार देव, धम्माच्या प्रचारासाठी. त्यांचे कसे सेंटर चालून राहिले, तिथे कसे पूर्ण भारतभरातून पोरं येतात शिकायला, तरुण पोरं शिकायला येतात आणि तिथून शिकून जाऊन मग ते प्रचार प्रसार. मग अशी भंतेजीचं आणि माझं डिस्कशन झालं की बुद्धांनी जी व्याख्या केली आहे उपासक उपासिका संघालावर, त्यांनी प्रचारक म्हटलेलं आहे आणि मी तुम्हाला प्रचारक म्हटलं त्या व्याख्याच्या माध्यमातून. पण तुम्ही खरंच प्रचारक आहात का, हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. नाही, तुम्ही फक्त संस्कार विधी करणारे, कारण की प्रचार करण्यासाठी शाळा लागते, प्रशिक्षण केंद्र लागते. याच्यावर मागे पण चर्चा झाली होती आमची, मला वाटते नाशिकमध्ये की कुठेतरी प्रोग्राममध्ये चर्चा झाली होती की काय संसाधन लागतात आपल्याला प्रचार करण्यासाठी. ते संसाधन आपल्याला निर्माण केले पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण टीचर्स झाले पाहिजे. प्रचारक म्हणजे टीचर, शिक्षक. बोधाचारी धम्माचारी नाव ठेवल्याने कोणी त्याच्यामध्ये आचार्य नाही होत. धम्माचारी म्हणजे धम्माचं ज्ञान असलेला व्यक्ती. ते पण असंच असं नाही, आचार्य व्हायला 12 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. आता सगळे आपल्याच मताने आपल्या नावाच्या पुढे धम्माचारी बोधाचारी लावतात, त्याला काही अर्थ नाही. परिवर्तन आणायचे आहे तर या पद्धतीच्या व्याख्या करायला शिका. शील खूप महत्वाचे, आपलं बेसिक आहे, ते बौद्ध धर्माचं बेसिक आहे. इथूनच जर आम्ही चांगले झालो तर मला वाटते की पूर्ण समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहू शकत नाही. तसा बुद्धांनी आम ग्रहस्थांनाही कंपल्सरी केलेलं नाही, पण जीवधाऱ्यांना कंपल्सरी केलेलं आहे की याचं पालन करणं आवश्यक आहे. कारण की यांच्याकडे पाहून दुसरा व्यक्ती प्रेरित होतो. आम्हाला आदर्श प्रस्तुत करायचा, आम्हाला पाहून तुम्हाला वाटलं पाहिजे की आम्हालाही असंच आपलं चरित्र घडवायचं आहे. पण चरित्र घडवणं महत्वाचं आहे. असं नाही तर तसं वेगवेगळ्या सूत्राच्या माध्यमातून त्यांनी लोकांना, ग्रहस्थांना पंचशिलेचाच उपदेश दिला. प्रत्येक ठिकाणी घुमून फिरून त्याच्यावरच आलेले आहेत की कुशल कर्म करा आणि अकुशल कर्म करू नका. म्हणून शेवटची जी धम्मपालन गाथा जे म्हटली जाते, सप्प पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनम एतं बुद्धान शासनं. त्याच्यामध्ये जो पापस्य शब्द आहे त्याला आपण बरोबर समजलो नाही. पाप न करणे म्हणतात. पा वेगळा आहे आणि पस्स वेगळा आहे. पा धन पस्स दोन्ही याचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. पस्स म्हणजे पाहणे, आणि पा म्हणजे 2 अति. 2 अति समजते? 2 प्रकारच्या अति. प्रत्येक गोष्टीला 2 अति आहे. एक खूप कमी आणि एक खूप जास्त. खूप कमी पण नसावं आणि खूप जास्त पण नसावं, मीडियम असावं. म्हणून बुद्धाच्या मार्गाला काय म्हटलंय? मध्यम मार्ग. पण आपण खूप कमी मध्ये जातो किंवा खूप जास्त मध्ये जातो. 2 प्रकारच्या अति. आणि ते कशावरून म्हटलंय त्यांनी? ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम तप करत असतात, शरीराला त्रास देणारा पाप, शरीर पीडनची साधना दिली आहे ना बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये. शरीर उत्पीडनची साधना जेव्हा करत असतात आणि त्यांच्या लक्षात येते की असं करून काही मला ज्ञान प्राप्त होत नाही आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाही आहे, तेव्हा त्यांना समजते की आपण
सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. शरीराच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. शरीराला भूक लागते, ती भूक शमवली पाहिजे, ही शरीराची गरज आहे. आणि शरीर स्वस्थ राहील तर मन स्वस्थ राहील, आणि मन स्वस्थ राहील तेव्हा तो बरोबर चिंतन करेल, आणि चिंतन करेल तर चिंतनाच्या माध्यमातून मार्ग सापडतील. मार्ग कसा सापडेल? चिंतनातूनच ना. आता तुम्हाला एखादा ऍड्रेस देऊ द्या नाही आणि सांगेल जा बरं या ऍड्रेसवर, काय काम करेल आधी तुमचं? पाय, हात का डोकं? आणि डोक्यामध्ये काय होईल? चिंतन. अरे यार मी तर पाहिलेलंच नाहीये, ही कुठं असेल, किती दूर असेल, रस्ता आहे की नाही आहे, कसं जायचं, हे जे प्रश्न पडतात कुठे पडतात? चिंतन. चिंतनाच्या माध्यमातून मार्ग सापडतात. आपण चिंतनच नाही केलं, विचारच नाही केला तर मार्ग सापडत नाही. दोन प्रकारची जी अति आहे ती हेच आहे की शरीराला उत्पीडित करू नका. शरीराला उत्पीडन केल्याने तुम्हाला काही बोध मिळणार नाही. आणि दुसरी अति हे आहे की खूप भोगविलास सुद्धा करू नका. भोगविलास केल्याने सुद्धा तुमची मती भ्रष्ट होईल. भोगविलास कळतं ना? खूप ऐश्वर्य आहे, खूप पैसा आहे, सगळं काही आहे, ऐश्वर्य पैसा सगळं आलं की माणसाला लकी लागतं. पैसा चुलबुलतो, पैसा आहे तर हे घेऊ द्या, पैसा आहे तर ते घेऊ द्या. कितीतरी प्रकारचे व्यसन लागतात. बायकांची पण व्यसन लागतात, बायकांना नवऱ्याचे व्यसन लागतात. म्हणजे भोग विलासकडे मन प्रवृत्त होते जेव्हा तो श्रीमंत होतो किंवा त्याच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संसाधन येतात तेव्हा त्याचं मन बहतं. ह्या दोन्ही गोष्टी मतीला भ्रमित करतात, म्हणजे बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. खूप त्रासदायक असलं तरी काम करत नाही लोक. खूप गरिबी असली तेव्हाही त्रास होते, खूप श्रीमंती असली तरी त्रास होते. म्हणून बुद्धांनी म्हटलं आहे, हे पहिल्या धम्मचक्कपवत्तन सूक्तामध्ये म्हटलं आहे, दोन प्रकारची अति करू नका. तेच सब्ब पापस्य मध्ये म्हटलेलं आहे की सर्व प्रकारच्या अति बघा, सर्व प्रकारच्या अति बघा आणि अकरणीय करू नका. सब्ब पापस्य अकरणम करू नका. सगळ्या प्रकारच्या अति बघा आणि त्या करू नका. आलं पहिल्या लाईनीचा अर्थ लक्षात? मग दुसरी लाईन येते, कुशलस्य उपसंपदा, म्हणजे कुशल कर्म करा. उपसंपदा म्हणजे त्याच्यामध्ये पारंगत व्हा. कुशल कर्म करण्यामध्ये पारंगत व्हा. इतकं प्रॅक्टिस करा, इतका अभ्यास करा त्या कुशल कर्माच्या, इतकी सवय करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर होऊन जा. आणि मास्टर झाल्यावर काय होईल की जराही काही आमच्या चित्तामध्ये असलं की पटकन लक्षात येईल, माझं चुकलं, मी वाईट विचार केला, मी चांगला विचार केला. म्हणजे जसं चित्त राहील तसं पटकन लक्षात येते. जसं आरशामध्ये आपण पाहतो, आरशामध्ये कसं सगळं बरोबर दाखवलं. दफनन म्हणजे दर्पण सारखं. दर्पण म्हणजे आरसा. सचित्त करियो दर्पण, हास्यासारखं. चित्त आमचं कसं एकदम असं झालं पाहिजे की जे काही आहे जसं तसं दिसलं पाहिजे, खरं खरं दिसलं पाहिजे. एकदम कुठानं शासनम. आणि असं केल्याने आपलं चित्त पूर्णपणे कुशल कर्माने शुद्ध झाल्याने बुद्धाचं शासन येईल. बुद्धाचे शासन म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाचे शासन का? बुद्ध याचा अर्थ की ज्या व्यक्तीने ज्ञान प्राप्त केला तो बुद्ध. याच्यामध्ये ज्ञान महत्वाचं आहे. बुद्धाचं शासन म्हणजे प्रत्येक व्यक्ती जर कुशल कर्म करून त्याच्यात मास्टर होऊन जाईल, उपसंपादित होऊन जाईल, तर बुद्धिजीवी लोकांचे शासन येईल, बुद्धिमान लोकांचे शासन येईल, प्रबुद्ध लोकांचे शासन येईल.
सर्टिफिकेट बोधाचं असल्याने प्रबुद्ध भारत होत नाही. डोक्याने प्रबुद्ध व्हायचं आहे प्रत्येक भारतातल्या व्यक्तीला. तो आपल्या नावापुढे काही लिहत असावा, फरक पडत नाही, पण व्यवहाराने मात्र तो बुद्धिस्ट असावा. आलं लक्षात? कठीण वाटलं का? आम्हाला प्रबुद्ध भारत करायचा आहे, म्हणजे बुद्धिमान प्रज्ञावान लोकांना इथे निर्मित करायचं आहे. तो कुठल्याही जातीत जन्मला असो, कुठल्याही धर्मात जन्मलेला असो, त्याचं नाव काहीही असो, आम्हाला फरक पडत नाही, पण मात्र तो मानवतेचं आचरण करणारा असावा, माणुसकीचं आचरण करणारा असावा. त्याने सगळ्यांच्या प्रती संवेदनशील असावं, त्याचं सगळ्यांशी मैत्रीचं नातं असावं. तो प्रबुद्ध माणूस. अशा लोकांची सत्ता इथे आली पाहिजे. तसं नाही आहे म्हणून सगळी गडबड. तर हे आपलं जे तीन शरण तर बोललीच नाही वाटते, पंचशीलवरच आहे. पंचशील आणि ब्रह्मपालन. 3 शरण आपण नंतर घेऊ. पंचशील घेतील, बुद्ध धम्म संघ ते शिकवतील. मी इथंच थांबते. हा विषय क्लिअर झाला? या विषयाला मला थोडंसं टच करायचं. या पंचशील खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल असं मला वाटत आहे. प्रश्न असतील तर आणखी आपण घेऊया याच्यावरील. तुम्ही संस्कार विधी म्हणून राहिलं, त्याला कसं जोडायचं ते पंचशील मी नाही सांगितलं. प्रश्न उपस्थित केला होता वंदेजींनी आता की मय्यत झाली तर कितीदा त्रिशूल पंचशील बोलतो नाही का? लग्न झाल्यावरही, लग्नाच्या वेळेसही बरेचदा त्रिशूल पंचशील बोलतो. कोणत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रिशूल पंचशील बोलतो, हो ना? आणि धम्माचा कार्यक्रम नसेल तर आम्ही तिथे त्रिशूल पंचशील बोलत नाही. जर त्याचा अर्थ समजला असता तर कोणतेही कार्यक्रम असो त्याच्यात आपण सुरुवात त्रिशूल पंचशील केली असते. म्हणजेच कार्यक्रमाची सुरुवात संस्काराने झाली पाहिजे. कोणताही कार्यक्रम असो, कोणत्याही लोकांचा असो, इवन शाळेत सुद्धा दिवसाला सुरू होते शाळा नाही का? मुलं सगळ्यात आधी येतात. वर्ग सुरू व्हायच्या आधी प्रार्थना होते, बरोबर? शब्द मगाशी आला होता, प्रार्थना की वंदना. म्हणजे काय करून राहिले? प्रार्थना करून राहिले. पण त्रिशूल पंचशील मध्ये काय होत आहे? आम्ही संकल्प घेत आहोत, हे समजणं गरजेचं. काय करत आहोत आम्ही? काही मागून राहिलो? कोण घेऊन राहिला पंचशील? हा संकल्प कोण घेत आहे? जोरात बोला. स्वतः मी, गच्छा मी, समाधिया मी, बरोबर? मी घेत आहे. म्हणजे मी
संकल्प घेत आहे की शिलेचं पालन करणार, पण आपण याला परंपरा म्हणून घेतो. प्रार्थना म्हणून घेतो. बुद्धाच्या समोर म्हटलं तर आम्ही बुद्धाला प्रार्थना करत आहोत. तर याला कसं करायचं? लग्नविधीमध्ये जर वधूवर म्हणतो आपण, नाही का, दुसरा शब्द काय आहे? दारक दारिका, बरोबर. सगळे सुपासक उपासिका नसतात त्याला. मुलगा मुलगी, दारक दारिका, दारक दारिका, यांना पण त्रिशरण पंचशील देत आहोत. त्यांना कळत आहे? कळत आहे? नाही. मग लग्न लावत असताना किंवा ते विधी करत असताना त्यांना कळलं पाहिजे असं सांगितलं पाहिजे किंवा नाही? ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. पण मुला मुलीला आम्ही देतो जे सभागृहामध्ये किंवा त्या लग्नामध्ये उपस्थित असलेले ते पण घेतात. आम्ही यांना बोलायला लावतो पण ऍक्च्युअल मध्ये सगळेच घेतात, बरोबर. त्यांनी का घ्यावं? नहीं ते सकाळी कशी घेतल्या लोकांनी बदला. हमें ये बोला क्या कि क्यों ले रहे हैं आखिरी में, मैं खुद के विकास के लिए, समाज के विकास के लिए. तर आम्ही ये संकल्प घेत आहोत. जो कोणी व्यक्ती बोलत आहे तो संकल्प घेत आहे. जो बोलत आहे तो संकल्प घेत आहे की जोपर्यंत हा कार्यक्रम चालत आहे तोपर्यंत मी याचं पालन करणार आहे. समजून आले? ऍटलिस्ट कमीत कमी. आणि बरेचशे लोकांकडून नाही पण त्याची नेहमीसाठी गॅरंटी आहे. म्हणूनच तर बरेचदा बोलावं लागते आठवण करण्यासाठी. जेव्हा आठवण विसरली तेव्हा बोला, तेव्हा संकल्प घ्या. 3 तासाचा कार्यक्रम आहे, 3 तासासाठी संकल्प घ्या. कमीत कमी आम्ही एकत्र आहोत, एकत्रपणे संकल्प घेतला तर आमच्यामध्ये तर प्रॉब्लेम होणार नाही. आज आम्ही इथे बसून आहोत, सकाळी तुम्ही घेतलं त्याचे संकल्प घेतला पालन करण्याचा, तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम होईल का? कारण की सगळ्यांनी घेतलं. बघा प्रॉब्लेम काय होतो, एक घेतो एक घेत नाही. एकाला समजते दुसऱ्याला समजत नाही, तर ज्यांनी समजलेलं आहे त्याला समस्या निर्माण होतात. कारण की दुसऱ्याला समजलेलं नाहीये. व्यवहारात दोन्हीकडून सारखा झाला पाहिजे, तो होत नाही. घरी पण तेच होते. घरातील एखादी बाई विहारात जाते, जर तिला संकल्प घेतला, तिला समजलं, घरी जाऊन पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होतो. कारण की घरातल्या लोकांनी घेतलेलं नाही. ठीक आहे ना? मग तुमच्यासारखे प्रशिक्षण घ्यायला येतात, इथे समजून जातात. घरच्या लोकांनी तर प्रशिक्षण घेतलं नाही ना. मग तुम्ही
जसं वागणार त्यांना कठीणही होईल, कारण की पुढच्या तुम्हाला तसं वागू देणार नाही, त्यांना तुम्हाला तसं बघायची सवय नाही. म्हणून घरी सकाळ आणि सायंकाळ त्रिशूल पंचशील झालंच पाहिजे. संकल्प सकाळी घेतलाच पाहिजे, सायंकाळी घेतलाच पाहिजे. आता ऐकलं तर हे एक महत्वपूर्ण आहे की यांनी लावलेलं आहे, तिकडे ऐकत आहे की ते काय चाललेलं. आता हे जाऊन आपल्या व्यवहारामध्ये जसं तिथे वागतील त्यांना प्रॉब्लेम होणार नाही, ते प्रश्न उपस्थित करणार नाही. आणि याच्यामध्ये आणखीन एक खूप महत्वपूर्ण आहे, थोड़ा हिंदी में बोलती हूँ अभी. जीवन बुद्धिज्म की खासियत, एक महत्वपूर्ण भाग बुद्धि की शिक्षा का. जीवनधारी ने ही त्रिशूल पंचशील देना चाहिए, ऐसा है. एक मिनट, ऐसा रहा है, ऐसा रहा है. अभी आप देने जाओगे, पहले प्रश्न उठेगा, अब किस अधिकार से देते हो. प्रश्न उठेगा क्योंकि ये चलते आया हुआ है कि जीवनधारी ने देना चाहिए. क्यों हम बोलते हैं कि हमने भी देना चाहिए. इसके पीछे कारण ये है, ये माना जाता है देने वाला उसका पालन करता है. दूसरे धर्मों में क्या होता है, वो देता नहीं है, वो तुमको बताता है तुम ऐसा करो, तुम वैसा करो. यहाँ पे बोलने लगाता है. बोलने वाला व्यक्ति वही बोलने लगाएगा जो वो खुद करेगा. मैं अगर झूठ नहीं बोलता हूं तो मुझे अधिकार है तुमको बोलने का कि तुम झूठ मत बोलो. समझ में आ रहा है? मैं झूठ बोल रहा हूं तो अधिकार नहीं है. आप थोड़ा सा समय पर बोलोगे, नहीं बोलेंगे, अब झूठ पे बोलते जाकर काय सांगते, स्वतःच तर खोटं बोलते है या नहीं है. तो जीवनधारी की तरफ देखने का नजरिया ये है कि जीवनधारी शील का पालन करता है, तभी उसको देने का अधिकार है. अब कितना पालन करता है और कितना देने का अधिकार है, ये आप लोगों को समझना है. जितने प्रश्न तुम लोगों पर उठते हैं त्रिशूल पंचशील देने के लिए, उतने ही आज जीवनधारी पर भी प्रश्न उठते हैं, है या नहीं है. बाबा साहब ने 22 प्रतिज्ञा किस समय बोला, त्रिशूल पंचशील के लिए नहीं बोला. वो अलग बात है, वो अलग बात है. आप त्रिशूल पंचशील नहीं है, ठीक है, पंचशील इंक्लूड है, वो भी अलग तरीके से इंक्लूड है. लेकिन बाद में उन्होंने ही अपने शब्दों को खारिज किया. दरेकाने दरेकाला द्यावे. पण तो दरेक कोण, वो पालन करने वाला चाहिए. यस, वो 22 प्रतिज्ञा का पालन करने वाला होना चाहिए, नहीं तो फिर से प्रश्न उठे. 2006 में बोला
22 प्रतिशत 12 से 12 आते हैं। हाँ, मैं ये बोलना चाहता था कि जैसे बाबा ने अपने वॉइस प्रतिक्रिया दिए हमको, तो मैडम ने भर्ती जी ने जैसे बोले कि दलिकरण विचार देना चाहिए करके, लेकिन वो मतलब चरित्रवान होना चाहिए, मतलब सीलवान होना चाहिए, उन्होंने देना चाहिए। मतलब मुझे तो नहीं मालूम है कि वो सीलवान है कि नहीं है, लेकिन मैंने उनसे ले लिया हूँ, लेकिन उसके बाद में क्या उस सील जो मैंने लिया हो तो मेरे ऊपर उसका क्या असर होना चाहिए, क्या प्रभाव पड़ना चाहिए, क्या मैं उनको बहुत सही प्रश्न है। लेना चाहिए या नहीं लेना चाहिए? बहुत सही प्रश्न है। हमको मालूम नहीं था ले लिया, बाद में पता चला तो वो तुम्हारे दीक्षा गुरु नहीं रहते, ये उसका अर्थ होता है। क्योंकि वो पालन नहीं कर रहा ना, तो दीक्षा गुरु के पद से वो अर्थ जाता है। लेकिन आप पालन कर सकते हैं, आपने तो ले लिया, नहीं आप पालन करते रहो ना, आपको तो सर्टिफिकेट भी दे दिया। ये आप पर डिपेंड करता है। पता है, ये हम लोगों के साथ में, खास करके जीवनधारियों के साथ में बहुत प्रॉब्लम हुआ था मुझे। 2013 में उपसंपदा हुई थी हमारी, और मुझे ये मालूम था कि उपसंपदा देने वाले गुरु और विटनेस गुरु दो प्रकार होते हैं। ये डिटेल में मैं नहीं जाऊंगी, आपको तो अभी इसकी जानकारी नहीं है। ये शीलवान होने चाहिए। अब भिक्खुनियों को तो हमने ले लिया, भिक्खु ढूंढना था, क्योंकि भिक्खु विटनेस रहते हैं, विटनेस गुरु कहते हैं उसको, साक्षीदार। तो मुझे एक भी ना मिले, क्योंकि मालूम तो रहता ही है ना कौन कैसा है। एक मिले, उनको मिला, बनते जी आपकी जिम्मेदारी है, मुझे और 4 बनते जी चाहिए, आप ढूंढो। नहीं तो हमारी उपसंपदा खारिज हो जाती है। यहाँ पे तो हमको पालन करना है, लेकिन नियम के अनुसार करते हैं तो उपसंपदा पूरी खारिज हो जाती है, क्योंकि देने वाला और साक्षीदार ये शिव का पालन करने वाले नहीं रहते। और उसमें 5 में से एक ऐसा आया ही था। हम चरित्रहीन को सिर्फ उस दृष्टिकोण से नहीं देखते हैं अलग, लेकिन शिव का पालन में आता है ना। पान खा रहे हैं, उपसंपदा देने आए, पान खा रहे, तंबाकू खा रहे और वहीं पे थूक रहे हैं, क्या हम उनके गुरु बोल सकते हैं? मैत्रेयी अच्छा वो मैंने नहीं किया। इस तरह का होता है। तो हमें गुरु चुनते समय भी बड़ा ध्यान से कार्य करना पड़ता है। हमको लगता है अगर हमने अभी नहीं लिया तो हमारी सीनियरिटी जाएगी। अरे जाने दो सीनियरिटी, लेकिन गुरु अच्छा हो उसके लिए वेट करना पड़ता है। हो सकता है तुम्हारा समय नहीं आया। 2018 में उनकी उपसंपदा होने वाली थी, नहीं दिया उन्होंने, 2021 में दिया। 3 साल लेट कर दिया क्योंकि गुरु सही नहीं थे। मेरा 2009 में होना चाहिए था, मैंने 2013 में लिया क्योंकि 2009 में मुझे सही गुरु नहीं मिले। कितने साल? 4 साल की सीनियरिटी गई, क्या फर्क पड़ता है? शिव महत्वपूर्ण है, हमारे गुरु महत्वपूर्ण है, इसलिए हमको समझना है बुद्धिज्म में जो शील दे रहा है, जिसको हमने बुलाया है, वो खुद शीलवान है या नहीं, इसकी जानकारी निकालो। जरूरी है निकालना। और ये भी है
कि जो सही में शीलवान होता है ना, उसके विरोध में बहुत बातें सुनने को मिलेगी आपको। आप जानकारी निकालोगे ना, यही मिलेगा सुनने के लिए, अच्छा नहीं है। क्योंकि शीलवान है तो बड़ा स्ट्रिक्ट है, और स्ट्रिक्ट व्यक्ति किसी को पसंद नहीं आता है, तो उसके विरोध में षड्यंत्र होते हैं, उसके विरोध में कार्य होते हैं। तो जिसके विरोध में ज्यादा बोला जाता है उसके बारे में अच्छे से जानकारी निकालो। समझ में आया? जिसके बारे में अच्छा अच्छा बोला जाता है ना, उसकी जानकारी निकालो, सच में है या नहीं है। तो यहां से दिया जा रहा है, दिया जा रहा है, आप ले रहे हैं। जो बोल रहा है वो प्रत्येक व्यक्ति ले रहा है, और लेकर, जैसे शादी का मैंने बताया उसमें ले रहे हैं, तो जितने उपस्थित है उस कार्यक्रम में वो उसका पालन करना है, उन्होंने करना है। मैयत में करते हैं, क्या करते हैं? जो व्यक्ति कभी बिहार में नहीं आया उसकी डेड बॉडी को बिहार में ले जाते हैं। सही है? तो त्रिशत पंचशील किसके लिए है? डेड बॉडी के लिए है। जो लेकर आया उनके लिए। क्यों बिहार में लाते हैं ये भी सोचना पड़ेगा। लाने वाले ने सोचना है, ये आपको समझाना पड़ता है, विधि संस्कार विधि में समझाना पड़ेगा। ये समझाओगे नहीं फॉर्मेलिटी हो जाएगी, कोई मतलब नहीं है। ये समझाना पड़ेगा, मैं मृत्यु देख रहा हूं, कल मेरी भी मृत्यु होगी, ये बुद्ध ने बताया है। किसने बताया? बुद्ध ने ही बताया ना, जब जन्म है वहां पे मरण है। इसलिए बुद्ध के पास बॉडी को लाकर नहीं बोल रहे हैं, हम समझ रहे हैं, जो आया वो समझ रहा है। ये बुद्ध शरण गच्छामि है कि मैं ज्ञान ले रहा हूं, मैं प्रज्ञा प्राप्त कर रहा हूं ये बॉडी को देखकर। बुद्ध मैं देखो तुमने बताया, मैं इतने लोगों के साक्षी के सामने, सब लोग रहते ना, सब एक दूसरे को साक्षी मानकर बोलना चाहिए कि मैं ज्ञान ले रहा हूं कि मृत्यु अटल है, मेरी भी मृत्यु होगी। तो जब तक मैं जीवित हूं तब तक मैं शिव का पालन करूंगा और कुशल जीवन जीऊंगा, कुशल कर्म करूंगा। ये बोलना जरूरी है। मैं बिहार में आके तो मैं उनको हिंदी में बोलने लगाती हूँ या मराठी में बोलने लगाती हूँ। सब कोई बोलते सामूहिक सामूहिक, अरे सामूहिक बोलकर करना क्या है? फॉर्मेलिटी है, वो अलग बात है, वो अलग। मैं सिर्फ पंचशील की बात, त्रिशत पंचशील की बात कर रही हूँ, ठीक है? तो वहां पे लिया, और सब लोग वहां नहीं आते बिहार में, घाट पे जाते हैं, फिर वहां पे त्रिशत पंचशील होता है। नागपुर में तो होता है, नहीं घाट पे ये भी लेते हैं, और वो भी बोलते हैं कायोजी कुछो सकल जन्नो गच्छन्ति सर्वे मरणं। ये सारा जो है ना, कि इसको भी समझना है। किसने समझना है? डेड बॉडी ने, जो लेकर आए हैं उन्होंने। उनमें अन्य धर्म के लोग भी होते हैं। क्या समझाया उनको हमने? अगर हमने ये जो सुत्त या गाथा वहां पर बोली है, ये अगर हमने वहां समझाया नहीं, सिर्फ फॉर्मेलिटी की, तो वो लोग बोलेंगे हमारे धर्म में भी तो ऐसे ही, इनके धर्म में हमारे धर्म में क्या फर्क है? बताना पड़ेगा ना कि यहाँ पे हम सब इकट्ठा हुए हैं, तो हम जानते हैं, ये जान रहे हैं कि मृत्यु कितनी अटल है। मरणानुसति होता है, मन में सुप्त मरणानुसति का।
आपको किताब मिल जाएगी, जिसको चाहिए वो किताब ले सकते हैं। मरना तो सती बोलना पड़ता है। और मैंने ये देखा है कि जीवनदारी बोलते हैं मुझे अभी जिंदा नहीं रहना इसलिए मरना तो सती बोलता हूँ ताकि मेरी मृत्यु जल्दी हो जाए। यानी अर्थ ही उसका इस तरह से लिया जाता है कि उसका कोई मतलब ही नहीं रहता है। तो हमें ये देखना है कि जो भी कार्यक्रम, मैंने 2 ही उदाहरण दिए अभी, ये जितने भी कार्यक्रम होते हैं, छोटे बच्चों के भी होते हैं, नामकरण होते हैं, जन्म दिवस होते हैं। नामकरण और जन्म दिवस में कितने अन्य धर्मीय लोग आते हैं, अलग अलग जाति के लोग आते हैं, बच्चे आते हैं। बच्चों के पेरेंट्स को बुलाओ, उनको धम्म समझाओ, त्रिशूल बोलकर उसका अर्थ समझाओ, बोलने लगाओ। मैंने तभी बोला था ना कि दूसरा धर्म वाला क्यों बोलेगा बुद्ध शरण गच्छामि। मैं आपको बताऊं, जब मैं 2007 में दिसंबर 2007 में मैं हरियाणा गई थी, हरियाणा धम्म यात्रा किया, 15 जिले घूमी। उस समय एक कॉलेज में मुझे बुलाया गया पंचशील पर बोलने के लिए। वो बोली पंचशील पर कार्यक्रम है, मतलब विषय पंचशील लिया हुआ है, बोले त्रिशूल पंचशील से करते हैं। जिसने मुझे बुलाया वो व्यक्ति के अलावा कोई भी बुद्धिस्ट नहीं, कोई भी बुद्धिस्ट नहीं था। जब मैंने पाली में त्रिशूल पंचशील बुलवाया, 1-2 आवाज जैसे बोल रहे भाई जीवाधारी है, ऐसे व्यक्ति है जो गृह त्यागी है, तो किसी के मन में श्रद्धा उत्पन्न होती तो बोल लेते हैं। जो अपने धर्म से कट्टर रहता है वो नहीं बोलता, उसको लगता है मैं अपने धर्म से गद्दारी कर रहा, वो नहीं बोलेगा। तो बहुत कम लोगों ने पाली में बोला, लेकिन मैंने जब हिंदी में वहां पे बुलवाया, पूरे 250 बच्चों ने बोला। मैंने उनको बोलने लगा, कौन नहीं बोलेगा कि मैं ज्ञान की शरण जाता हूं। ज्ञान लेने के लिए कॉलेज में 250 बच्चों ने बोला, और इन 250 में से एक बच्चा मेरे पास आया। खत्म होने के बाद में जब मैंने इसको समझाया, बाद में एक बच्चा आया, बोलता मैडम, उसको मालूम नहीं भंते जी कौन है, जीवनधारी कौन है, बस एक टीचर या मैडम करके वो कॉलेज में बुलाया गया, इनका लेक्चर है पंचशील पर, सबने सुना। एक बच्चा आया, बोलता है मैडम आपने बहुत अच्छा बताया, मैं इसका पालन करने का प्रयास करूंगा। 250 में से एक बच्चा, महत्वपूर्ण है, बहुत महत्वपूर्ण है। ना वो बुद्धिस्ट है, कौन से धर्म का है, कौन से जाति का है, हमको नहीं मतलब। तो हमारे कार्यक्रम जहां पर भी होते हैं, वहां पे बुद्धिस्ट लोग होंगे या अपने ही होंगे जो कहते हैं, जरूरी नहीं है, इसलिए फॉर्मेलिटी मत करो। हर एक पाली के शब्द का अर्थ बताओ, और हिंदी या मराठी में उनकी भाषा में बताओगे तो वो बोर नहीं होंगे, उनको उसका मतलब समझेगा, उसका महत्व समझेगा। और जब समझ में आता है तो आप फिर दूसरे कार्यक्रम में जाओगे, तुमच्या बरं वाटलं। ये यहाँ का और एक हुआ, मैं उदाहरण दे रही हूँ आपको, उज्जैन में पिछले साल की बात है, बाबा साहब आम्बेडकर के पुत्र का अनावरण था। हमको मालूम ही नहीं था वहाँ पे बीजेपी का कार्यक्रम हो रहा है, ऐसे क्या आ रहा है। हमको लेकर के जीवनधारी को और स्टेज पर बिठाया, तो देख ले पीछे सरस्वती की फोटो। हम लोगों ने बातचीत की, ये कहाँ बैठे हम लोग, ये सब क्या है, यहाँ पे कुछ गड़बड़ है। धीरे धीरे पता चला सीएम भी आने वाला है, बहुत सारे लोग आने वाले। बोले ठीक है, उनको बोले हम
आते हैं, हम उठ करते हैं, क्योंकि मालूम है क्या होने वाला है वहां पे। राजनीतिक कार्यक्रम में तुम्हारा कोई नहीं सुनेगा, ठीक है। हम वहां से उठ कर गए जहाँ पे अनावरण होने वाला था, वहां गए तो वहां पे उन्होंने बंदोबस्त किया, कटड़ा रहता है ना जो फेंस रहता है, नहीं फेंस वो लोहे का मूर्ति के बाहर में, बैरिकेड भी नहीं, तो लोहे का बना रहता है ना जैसे कंपाउंड जैसे, है ना, वो था, ताला लगा रखा कि सीएम आएगा अनावरण करेगा, तब तक कोई अंदर नहीं जाएगा। हम बोले हम कुछ नहीं करने वाले, हम अनावरण नहीं करने वाले, सिर्फ त्रिशत पंचशील देने के लिए हमको अंदर जाने दो, और ज्यादा लोग नहीं जाएंगे, जो देने वाला है वही जाएगा, मतलब हम 4-5 सेवादारी नहीं जाएंगे, बाकी सब बाहर रहेंगे। रिक्वेस्ट की पुलिस से, उसने हमको अंदर जाने दिया। वहां पे हमने जब त्रिशत पंचशील दिया, सारे अपने लोग बाहर खड़े थे, रैली के साथ आए थे, सबने त्रिशत पंचशील बोला, फिर हिंदी में बोला। पुलिस वाला है पहले क्यों नहीं बताया, हमारी तो जरूरत ही नहीं बोले यहाँ पे। ऐसा होता है क्या बोले आप में? बिल्कुल ऐसा ही होता है। बोले हमको तो मालूम नहीं, मैं बोली सुनोगे तो मालूम पड़ेगा ना, अभी मौका मिला बोली आपको सुनने का, अब आगे दूसरों को भी बताओ कि इनके इसमें ऐसा है, इनको रोको मत। हम हिंसा करने नहीं आते यहाँ पे, हम यहाँ पे लड़ाई झगड़ा करने नहीं आते। हम बाबा साहब के पुतले का अनावरण कर रहे हैं तो हमको ही कपड़ा हटाना चाहिए, अनावरण करना चाहिए, जरूरी नहीं है, कोई भी करे, वो मूर्ति का अपना एक इम्पोर्टेंस है। मेरे हाथ से होना चाहिए, उसके हाथ से होना चाहिए, जरूरी है, जिसके भी हाथ से हो। देखने वाले लोग हैं पर बाबा साहब को समझने वाले लोग। ले आपने सच में, मुझे आज पता चला बोले कि बुद्धिज्म में त्रिशत पंचशील को इतना महत्व है, तो कितना इम्पोर्टेंट है कि हम फॉर्मेलिटी या पाठांतर न करते हुए, पाठ न करते हुए इस बात को लोगों तक पहुंचा। कल जो कार्यक्रम हुआ मैं बता रही थी ना, सर्वधर्म समभाव का, क्रिश्चियन था वहाँ पे बैठे थे, क्रिश्चियन फादर बैठे थे, मुस्लिम के बैठे थे 2 लोग, सिख बैठे थे, एक रविदास वाले भटिंडा से आए थे, ये सब थे। हमारे विपुल थे, विमल बनते मुंशी, विमल के गुलसेरी थे, मुझे बुलाया गया था। अब जिनको बुलाया वो स्टेज पर होना चाहिए, हमारे बिल्कुल लोगों को तो बस स्टेज दिखा कि बुलाए ना बुलाए सीधा स्टेज। जब मुझे बोलने से 5 मिनट बोलने का मौका, अब बोले क्या बोले 5 मिनट में, तो मैंने यही बोला यहाँ पर उपस्थित जो बैठे धर्म गुरु है, मैं इन्हें धर्म के गुरु नहीं मानती, मैं इन्हें मानवता के गुरु मानती हूँ, इसलिए यहाँ बैठे हैं। मानवता का प्रचार करने आए ना, इसलिए बुद्ध की जयंती पर आए। वैसे तो कितने सारे धर्म गुरु है, तो क्या करना चाहिए इन्होंने? क्या कहता है अरिष्टांगिक मार्ग? अरिष्टांगिक मार्ग कहता है दुखों को दूर करने का मार्ग है, बराबर है? बोले हमारी समस्या यह है कि मानव को मानव नहीं मान रहा, सबसे बड़ी समस्या। बोली सब धर्मों की अपनी अपनी संस्थानें हैं, किसी की मस्जिद है, किसी का गुरुद्वारा है, किसी का मंदिर है, बहुत सारे हैं, किसी के चर्च है। वो बोली यहाँ पे धर्म का क्यों बताते हो, मानवता बताओ ना। मानवता का प्रचार अपनी अपनी संस्थानों से होना चाहिए, लेकिन हम कर रहे हैं धर्म का प्रचार। हम महत्व दे रहे हैं संस्थापकों को। हम किसको महत्व दे रहे हैं? संस्थापक। कौन है संस्थापक? अल्लाह। कौन है संस्थापक? फादर। कौन है संस्थापक? गुरु नानक।